विलासिनी जयी चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला 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 काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पाये जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की या विश्वाच्या पाठीवर सर्वोच्च उपकार कोणाचे तर ती संतांचे आहेत। मला जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल की किती मोठी संतांची उपकार आहेत, संतांचा व्यासंग किती मोठा आहे, भक्तीचं सूत्र किती मोठं आहे। तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल। साऊंड वाले आवाज गोड द्या, बेस कमी ठेवा, देव तुमचं चांगलं करेल। आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य निमित्त मानकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या उद्घाटनानिमित्त एक भव्य दिव्य गोड अशी वैद्यकीय क्षेत्रातील नाविन्यपूर्ण रत्न ज्यांच्यावर धन्वंतरीची कृपा झाली, धन्वंतरी कृपा पात्र अशा एका वैद्यकीय क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण रत्नांनी आधी करून त्यांच्या बाबांनी, त्यांच्या आईनी, त्यांच्या परिवाराने विश्वाच्या मालकाकडे केलेली मागणी साधू संतांच्या कृपेने, त्यांच्या वाडवडिलांच्या कृपेने त्यांच्या अंतकरणातलं एक स्वप्न साकार झालं आणि विश्वाच्या मालकानं, विटेवरच्या मालकानं केलेलं साकार स्वप्न माझ्या सद्गुरू श्रीगुरु शेगाव निवासी सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपा प्रसादाने त्यांच्या अंतकरणातलं स्वप्न साकार झालं आणि त्या भव्यदिव्य अशी ही जी वास्तू आहे, नूतन वास्तू, या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त ज्ञानदान अन्नदान सोहळा या परिवारानं ठेवलेला आहे। भारद्वाजवर नावं असावी त्यांची, मला लिहून द्या काय याच्यावर। साधू संतांच्या कृपेने या 7 दिवसाच्या सप्ताह कालामध्ये विटेवरच्या मालकाचं नामचिंतन, काशीतल्या मालकांचं नामचिंतन, साधू संतांच्या नामाचा उच्चार ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सुखबाई, नृत्तीनाथ, सोपानदेव आदी करून या सकल संतांच्या, गुरुबा काका, सकल संतांच्या कृपा छत्राखाली गोड अशी ही वास्तू होत गेली। त्या वास्तूला कोटी कोटी शुभेच्छा या साधू संतांच्या लाभो, आशीर्वाद लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतोय विठाला 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 आदरणीय गजाननरावजी मानकर एक सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन मनाचा व्यक्ती,
त्यांचे वडील सुद्धा काळ्या मातीची नाळ असलेलं कुटुंब आणि या परम पावन कुटुंबामध्ये सद्गुरू गजानन बाबांच्या आशीर्वादाने, माझ्या विटेवरच्या मालकाच्या आशीर्वादाने एक वैद्यकीय क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न जन्माला आलं. डॉक्टर परीक्षित गजाननजी मानकर MD मेडिसिन आहेत. पुढे मला असं वाटतंय प्राप्त झालेली धर्मपत्नी सुद्धा सुचिता, त्या सुद्धा MD मेडिसिन, MD रेडिओलॉजिस्ट. वा, आणि आदरणीय डॉक्टर साहेबांच्या मातोश्री अनिताजी मानकर, बरोबर. गोडसा असा छोटासा परिवार. वैद्यकीय क्षेत्रामध्ये धन्वंतरी कृपा पात्र व्हा आणि ईश्वराच्या कृपेने तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलेला पेशंट हसत घरी जावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. मी तसा महाराष्ट्रातला रगील महाराज आहे आणि कायमस्वरूपी रगील राहूनच मरेल. मला काही चोंभाळ्या चांभाळ्या अशा गप्पा येत नाहीत आणि करणारही नाही, आणि ती माझ्याकडनं अपेक्षाही करू नका. तुमचं हॉस्पिटल भरपूर चालावं, तुम्हाला भरपूर पैसे भेटावं असा मी तरी गळ्यात तुळशीची माळ घालून तुम्हाला आशीर्वाद किंवा शुभेच्छा देणार नाही. तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलेला वेदनाग्रस्त, व्याधीग्रस्त, कारण हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस हा हौसाने येत नसतो सरजी, तो कुठंतरी ग्रासलेला असतो. आणि तो पेशंट तुमच्याकडे आल्याच्या नंतर तुमच्यावरती धन्वंतरीची कृपा व्हावी. विश्वातला 1 नंबरचा डॉक्टर कोण असेल तर धन्वंतरी आहे. त्याच्यानंतरचा 2 नंबरचा कोण असेल तो सुषेण आहे. 3 नंबरचा कोण, 4 नंबरचा, 8 नंबरपर्यंत मला पाठ आहे. आणि 9वा नंबर कोणाला द्यायचा इतकी माझी जीभ घाण नाही. विठाला विठाला पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या डोळ्यातलं पाणी ज्यानं पुसलं ते वैद्यराज सुषेण आहेत. लक्ष्मणजीला उठवलं. आणि या सर्व वैद्यकीय क्षेत्राचा जर कोण बॉस असेल तर तुमच्याकडे वैद्यकीय क्षेत्रात एक चतुर्भुज मूर्ती असती, हातामध्ये एक अमृताचा कलश घेतलेला. ती चतुर्भुज मूर्ती डॉक्टर साहेब त्याला धन्वंतरी म्हणतात, 14 रत्नापैकी एक. आणि ते धन्वंतरी कृपा पात्र डॉक्टर परीक्षित सर तुम्ही व्हा. आणि तुमच्याकडे आलेल्या पेशंटचं तुमच्याकडे निदान लागावं आणि निदान लागल्याच्या नंतर त्याच्यावर औषधोपचार व्हावा आणि तो पेशंट आणि त्याचे कुटुंब हसत तुमच्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडावा, इतका मात्र विटेवरच्या मालकाच्या चरणी आशीर्वाद मागेल. नाही तर आमच्याकडे एक हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, अस्थिरोग तज्ञ एकाच्या हातात माईक दिलं आणि त्यानं लगेच सांगितलं यांचं हॉस्पिटल भरगचून चालावा. माईक रगील गिरगावकराकडे आलं. म्हणलं साहेब ते वापस घ्या, अस्थिरोग तज्ञाचं हॉस्पिटल मोठं चालावा म्हणजे 10-5 एसट्या उलथावा अशी तुमची अपेक्षा आहे का? एखादी ट्रेन उलथावा असे नाही. वैद्य राजाच्या दरबारात आलेला वैद्यो नारायणो नमः शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. कारण वैद्यकीय क्षेत्रात येण्यासाठी अभ्यास केलेलं माणसं येतात असं डोक्यातलं काढून टाका. तुमच्या वाडवडिलांच्या कृपेने तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आलात आणि त्याच आशीर्वादाने, कारण वैद्यकीय क्षेत्रात येत असताना पेशंटकडे बघत असताना जात धर्म पंथ कुळ कसल्याही प्रकारचा विचार नसतो. आणि म्हणून विटेवरचा मालक उदात्त अंतकरणाने तुमच्यावर कृपा करून तुम्हाला इथपर्यंत आणलं. असंच त्या धन्वंतरी वैद्यराजाची कृपा होऊन या हॉस्पिटल मधला पेशंट सुखरूप घरी जावं अशी गोड उदात्त अंतकरणाने मागणी सद्गुरू गजानन बाबांकडे करील आणि निश्चित माझे सद्गुरू गजानन बाबा ती तुमची पूर्ण करतील. पेशंटला सुद्धा सुखरूप घरी पोहोचतील, ही तुमच्यावर सुद्धा कृपा आशीर्वाद होईल अशी मागणी माझ्या या पवित्र विदर्भातल्या पंढरीच्या चरणी, त्या अधिष्ठानाच्या चरणी, शेगावच्या मालकांच्या चरणी मागणी मागतो. आणि आता अभंगावर येतो. विठाला तारखेच्या संदर्भात माऊली महाराजही संपर्क करत होते.
मला अडचण असल्यामुळं मी नकार दिलता, पण संध्याकाळी मला निरोप आला एका ठिकाणी काही अडचण आल्यामुळं कार्यक्रम रद्द झाला. निरोप केला पुढच्यांनी आणि लागलीच ती शंकरराव मला संपर्क करत होती आणि योग आला. मला या वैद्यकीय वास्तूला बघण्याचा माझंही परमभाग्य असावं, योग असावा. सद्गुरू गजानन महाराजांच्या भक्तीच्या सुगंधाने पुलकित असलेला हा परिसर, सद्गुरू गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने भक्तिगंधाने चिंबलेला नाहलेला हा परिसर आणि त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली ही माती, या मातीत मला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा उच्चार करण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य. विठाला विठाला आदरणीय मगाशी फोन आला आमच्या भारत महाराजांचा. गायन क्षेत्रातली विदर्भाला लाभलेली गोडशी बुलंद तोप आहे भारत महाराज. मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही प्रणाम. विनेकरी बाबापासून सर्वत्र मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. काय सांगू आता संतांचे उपकार. या विश्वाच्या पाठीवर सर्वोच्च उपकार कोणाचे असतील तर ती संतांचे आहेत. साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद. उपकार करणाऱ्याची व्याधी गजाननराव फार मोठी आहे. आपण ज्या मातीवर बसलो त्या मातीचे सुद्धा उपकार आहेत, हिचे सुद्धा उपकार आहेत. कारण तुमच्याकडं 500 क्विंटल सोनं आणि 500 क्विंटल जर चांदी असली ना परीक्षिती सर, तर चांदीच्या भाकरी आणि सोन्याचं पिठलं खाता येत नाही. भाकरी गव्हा ज्वारीच्याच खावा लागतात आणि ती देण्याची मशीन नाही, ते देण्याचं यंत्र नाही, ते तयार करण्याचं कोण्याच नालायकाकडे पुस्तक नाही आणि कोण्याच हरामखोरानं म्हणायचं नाही मी गहू तयार करतो आणि ज्वारी तयार करतो. ती ज्वारी तयार करायची, गहू ज्वारी करायची, बाजरी तयार करायची, मूग तयार करायची, उडीद तयार करायची, ही काळी माय आहे. म्हणजे आपल्याला गोडसा त्राणाचा निवाला देण्याचं काम कोण करत असेल तर ही भूमाता आहे, तिचे सुद्धा उपकार आहेत. झाडाचे सुद्धा उपकार आहेत, ते सुद्धा सावली देते. सूर्यनारायणाचे उपकार आहे, ते प्रकाश देते. त्याचा प्रकाश कमी जर पडला तर तुमच्या क्षेत्रातली लोक सांगतात सकाळचं कवळं ऊन घ्या. बरोबर आहे परीक्षित सर. त्या कवळ्या उन्हानं तुमच्या अंगाला अमकी अमकी ती ऊर्जा प्राप्त होईल आणि तुमच्या अंगातला आजार निघून जाईल. त्याचे सुद्धा उपकार आहेत. चंद्राचे सुद्धा उपकार आहेत. निशापती त्याचे उपकार आहेत. नाना प्रकारचे मेघाचे उपकार सांगितले, वरुणाचे उपकार सांगितले, प्रत्येकाचे उपकार आहेत. देवाचे सुद्धा उपकार आहेत, आई वडिलांचे सुद्धा उपकार आहेत. पण या सर्व उपकाराची बरोबरी संतांच्या उपकाराची होत नाही. इतकी मोठी संतांच्या उपकाराचा कॉलम उंच आहे. मुद्दा मांडतोय. एक जण म्हणे महाराज आई वडिलांचे फार मोठे उपकार आहेत रे राजा, तरी पण संतांनी इतके नाही. कोणी आई वडिलाला वाटत नाही आपलं पोरग आमदार व्हावं, जाऊ द्या कशाला त्यांचं हिचकायचं. कोण्या मायबापाला वाटत नाही आपलं पोरग MD मेडिसिन व्हावं. गजाननराव असं वाटत नसेल का? शाळेत गेल्याच्या नंतर फार मोठा कलेक्टर व्हावं, तहसीलदार व्हावं, आमकं व्हावं असं वाटत नाही का? प्रत्येकाला प्रयत्न करत नाहीत का? करतात. पण प्रयत्न करूनही यश संपादन करणं आई बापाच्या हातात नाही. त्याचं एकमेव कारण आहे बायोडाटा बदलायची ताकद आई वडिलात नाही. संतांच्या बरोबरीचे उपकार नाहीत करू शकत. चला पुढे बघा. देवाचे सुद्धा उपकार आहेत, पण देवाचे सुद्धा उपकार ही संत कोणाचं भजन करतात? देवाचं. मग त्या अर्थी देव मोठा आहे की नाही? आहे. तरी पण देव सुद्धा संतांच्या बरोबर भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव देव भजन करी महादेव हो राम पूजी सदाशिव राम पूजी सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव. ही संत देवाचं भजन करतात. त्या अर्थी देव मोठे आहेत. विटेवरचे मालक मोठे आहेत, काशीतले मालक मोठे आहेत, विधाता सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव मोठा आहे, भगवान गणेश मोठे आहेत, माँ जगदंबा मोठी आहे
आदी करून यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुवास परमहंस या सर्व देवता मोठ्या आहेत. या सर्व देवतेंचं भजन संत करतात, तरी पण देवता संतांनी इतक्या मोठ्या नसतात. एका व्यक्तीनं देवाकडे मागणी केली आणि देवाला सांगितलं, देवा मी तुमच्याकडे एक मागणी करतोय, मला लग्न करायचं आणि मला बायको पाहिजे. भगवंतानं सांगितलं तू सोयऱ्या धाऱ्याकडे जा ना, माझ्याकडे का नाही. कोण्या सोयऱ्या धाऱ्याकडे गेलं की मला ते नाकारतात. आणि तुम्ही काही करू शकतात, ज्या अर्थी तुम्हाला 16,108 करू शकतात त्या अर्थी मला एखादी देऊ शकतात. येडपट होतं, पांचट होतं, नालायक होतं, पण देव भेटला त्याला. देव भेटल्याच्या नंतर विनंती केली, हे परमेश्वरा मला बायको पाहिजे. भगवंतानं सांगितलं, बायको तुझ्या नशिबात नाही. नसू द्या नशिबात, तुम्हाला देता येत नाही का? नाही रे, मला मनानं काही सुद्धा करता येत नाही, कारण तुझ्या बायडाट्यामध्ये इथून पुढच्या 3 जन्मापर्यंत लग्नच नाही. या जन्मात लग्न करण्याची लायकी आहे, पण बायको जगवायची लायकी नाही, म्हणून तुला लग्न करता येत नाही. पुढच्या जन्मात तू पुरुष होणार आहेस, पण तृतीयपंथी होणार आहेस, म्हणून लग्न नाही. त्याच्या पुढच्या जन्मात पुरुषच होणार आहेस, पुरुषच होणार आहेस, पण शरीर अतिव्यंग प्राप्त होणार आहे, म्हणून तुझं लग्न नाही. कोणी सांगितलं? देवानं. हा घरी आला आणि मित्रांना म्हणाला, का रे मला विटेवरचे मालक भेटले, मी त्यांना बायको मागितली, त्यांनी पुढच्या 2 जन्माचं याही जन्माचं रहस्य सांगितलं, माझं लग्न होणार नाही. ते म्हणलं, मूर्ख आहेस तू. देव जर तुला भेटला असेल तर असं नाकारितच नाही. तुला देवच भेटला नाही, चाल म्हणला. गजाननराव यांनी त्या मित्राला सुद्धा देवाकडे नेलं. खरं तर त्यांची लायकी नव्हती देव पाहण्याची, पण काय याचं मागचं पुण्य असेल काय माहित, देव भेटला. आणि 5-4 जण होते. हा मित्र देवाला बोलायला सुरुवात केली, म्हणजे भगवान हे सगळे म्हणतात ही विश्वाची सत्ता तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला याचं लग्न करता येत नाही का? भगवान म्हणले, करता येतं ना, पण अडचण एक आहे, याचा जो बायोडाटा आहे का, त्या बायोडाट्यात लग्न व्हावं असं लिहिलंच नाही. असं कोण म्हणतंय? याच्या सोबत 2 माणसं मी ठेवलेले आहेत. ती माणसं म्हणतात, एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. त्या सर्व मित्रांनी मिळून विचारलं, अहो आमच्या एकाच मित्राचं लग्न राहिलंय, याचा बायोडाटा तुम्हाला बदलता येत नाही का? भगवंतानं सांगितलं, मला माझा बदलता आला नाही, याचा कसा बदलता येईल? करमे श्रीराम वनवासा गेला. बुट द्यायचेत का बुट घालण्यासाठी पाय द्यायचेत का न द्यायचेत, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. डॉक्टर साहेब, तुमच्या हातात आहे का लेकरू सुंदर जन्माला येणं? असं एखादं औषध आहे का? नाही. असं एखादं औषध आहे का त्या आईला दिल्यात नंतर मुलगा जन्माला येतो? नाही. असं एखादं औषध आहे का त्या आईला दिल्यावर मुलगी जन्माला येते? नाही. असं एखादं औषध आहे का त्या आईला पोटात बाळ असतानाच औषध दिल्यावर ते पोरग कलेक्टर होतंय? बरं, असं जर तुमच्याकडे असतं तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी तुमच्याच घरच्यांना दिलं असतं का नाही? राग येऊ देऊ नका बरं. याच्यात चूक आहे का भारत? असं कधी असतं का ते? अद्याप नाही. हे तुमच्या हातात नाही डॉक्टर साहेब. सोनोग्राफी केल्याच्या नंतर एखादं कुठं शरीरामध्ये व्यंगता असेल तर ती तुम्ही बघून आईच्या पोटात असताना दुरुस्त करण्याची औषधं देण्याचं काम तुम्ही करू शकता. बुद्धिमान होण्याची ताकद तुमच्यात नाही, वरच्यात आहे. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडी तोरे, हे 3.5 हाताची गाडगी तयार करायचं काम त्या विधात्याकडे, त्या ब्रह्मदेवाकडे, तुमच्याकडे नाहीये. विटेवरच्या मालकानं सांगितलं, अरे सगळी सत्ता माझ्या ताब्यात आहे, पण मलाही 6 महिने 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलंय, मला माझा बायोडाटा बदलता आला नाही. देव जर जीवदशेला आला तर त्यालाही त्याचं कर्म बदलता येत नाही. चला पुढे पहा. आता देवाच्या वडिलांच्या बाबतीत बोलू, म्हणजे देवाचा बाप राजा दशरथ. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भगवान विष्णू परमात्मा एक पुत्र आहे. सृष्टी ज्यांच्या डोक्यावर लखनलाल एक पुत्र आहे. वैराग्याचं टोक भरत पुत्र आहेत आणि निष्ठेचं सूत्र शत्रुघ्न आहेत. 4 पुत्र असताना दशरथ राजा गेले, त्यावेळेला जवळ एकही नव्हता. करमेरा दशरथ योगे मेला, एकही हजर नाही. किती दुःख असेल हो. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता.
डॉक्टर साहेब 5 मिनिटं जर हवा बंद केली तर आपण वाचू शकतो का? किती लोकांना ऑक्सिजन कशी लावायची इथं? ह्या बाजारात लावता येतं का आता ऑक्सिजन? मग हा सगळा देण्याची ताकद कोणाच्या हातात आहे? त्याच्या. आपण मशीन जरी आणले असतील तर तयार किती करू शकतो? फार काय झालं तर एका हॉस्पिटलला ते टँक पुरल तिथे येणाऱ्या पेशंटला. इतक्या लोकांना कसं शक्य आहे आयुर्वेदाला देणं? मग ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे, असा पुत्र असताना तरी पण वडील जात असताना जवळ नाही, हे दशरथ राजाचं प्रारब्ध आहे. देवाचा बाप सुद्धा स्वतःचं प्रारब्ध बदलू शकत नाही, देव सुद्धा स्वतःचं प्रारब्ध बदलत नाही. राहिला पैशाचा प्रश्न. काही काही लोकांना पैशाचं गर्व, माझ्याकडे 150 कोटी, माझ्याकडे 400 कोटी, माझ्याकडे 500 कोटी. पप्याच्या माईल भाकर दे. फार काय झालं तर भारीची गाडी घेशील, फारच काय झालं तर एखाद्या आमदार की खासदार केलं उभं राहशील, याच्या पलीकडचं काय करशील? फारच काय झालं तर 100-200 कोटीचा बंगला बांधशील, फारच काय झालं तर विदेश फिरायला जाशील, याच्या पलीकडे काय करू शकतो तू? पैशानं काय करता येणार आहे? महाराज, पैशानं जर मरण थांबवता आलं असतं तर रावणाची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार गुणिले 7 कोटी. एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार गुणिले 7 कोटी. 3 देशामध्ये रावणाच्या विरोधात फॉर्म भरायला कोणाची मायवी आली? संस्कृती संपन्न भारत देश, उगवत्या सूर्याचा देश जपान, महासत्ता देश अमेरिका, बाकीचं राहू द्या, हे 3च माहिती आहेत मला. या 3ही देशामध्ये रावणाच्या विरोधात फॉर्म भरायची कोणाची मायवी आली? एवढा मोठा प्रचंड रावण. कर्मे रावण क्षय पावला. दुपारी 2:18 पंढरपुरातल्या मालकाने आपटू आपटू हाणला, वानरांच्या हातानं, पाला खाणारांच्या हातानं. म्हणजे ज्याचं गाव सोन्याचं आहे त्याला सुद्धा प्रारब्ध बदलता येत नाही, तर 200-300 क्विंटल सोयाबीन झालेल्या कशाला कोंबड्यावर उड्या आणायच्या? आपली लायकी काय, आपली पात्रता काय, आपली योग्यता काय? रावणही प्रारब्ध बदलू शकत नाही, विश्वाच्या मालकाचे पिता दशरथ राजा प्रारब्ध बदलू शकत नाहीत, जगाचा बाप प्रारब्ध बदलू शकत नाहीत. महाराज, लक्ष्मी कोणाला म्हणतात? लक्ष्मीची प्राप्ती झाल्याशिवाय हे करता येत नाही. बरं, हा मंडप दिला, कथेचा मंडप दिला, हा कीर्तनाचा मंडप दिला, रोज गजाननराव अन्नदान आहे, हे लक्ष्मीच्या प्राप्तीशिवाय करता येतं का? तुम्ही जर मार्केट म्हणले किराणा दुकानदाराला की आम्हाला हॉस्पिटलच्या उद्घाटनाकरता अन्नदान करायचंय, आम्हाला साखर, तूप, लोणी वगैरे काय काय लागेल, गहू, ज्वारी, हे डाळ, हे सगळं द्या, तर ते म्हणेल मला पण लेकर बाळा येतं. असं होईल का नाही डॉक्टर साहेब? नाही देणार. अर्थाशिवाय करता येत नाही, अर्थाशिवाय करता येत नाही. आणि हा अर्थ जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. बायकांना वाटतंय माझ्या गळ्यात जास्त दागिने असल्या, मी जिच्या गळ्यात दागिने तिलाच हळीत कुंकू देईल. असं नसतं सखूबाई. तुझ्या गळ्यात दागिने प्रारब्धानं आले, तू इतकी येड्यावानी करू नको. तू जर जास्त येड्यावानी करशील तर हेच दागिने बँकेत ठेवायची वेळ येईल. ते तरी ठीक आहे, कालांतरानं सोनाराची तर इकायची वेळ येईल. हे ठीक आहे, कालांतरानं इतके दागिने असूनही तुला दुसऱ्याचा कापूस खुरपावा लागेल, हे ध्यानात ठेव. कारण संपत्ती ही काही वेळेपुरती सावली असती आणि ही प्रारब्धानं चालत असते, प्रारब्धानं चालत असते. कारण 500-500 एकरवाले माणसं शेवटच्या टप्प्यात त्यांचा अंत्यविधी गावातल्या लोकांना मिळून करावा लागला. अशी डोळ्याने पाहिली, डोळ्याने पाहिली. हा संपत्तीचा माणसाला माज नसावा. कल्पना करा, डोक्यातलं काढून टाकायचं. आपण सुद्धा यांनी सुद्धा संपत्तीच्या बाबतीत हे काही वेळापुरतं विश्वाच्या मालकानं दिलेलं आपल्याकडचं गोडचं ते भांड आहे, आणि ते भांड प्राप्त झाल्याच्या नंतर आपण शिस्तीत जीवन जगायचं. गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये, खाऊन माजावा, टाकून माजू नये. जुन्या लोकांची मत आहे. मला वाटतं ही फार शिकलेली लोक नसतील. 100 वर्षापूर्वीची मन आहे. गरिबी आल्यावर लाजू नये आणि श्रीमंती आल्यावर माजू नये, खाऊन माजावा, टाकून माजू नये. हे 100 वर्षापूर्वीच्या लोकांची मत आहे. मला असं वाटतं त्यावेळेस 100 वर्षापूर्वी कॉलेज कसले असतील, इतकी साध्या विचाराची माणसं, पण त्यांचं वाक्य महाराज एखाद्या तत्ववेत्याला लाजवील अशी सुंदरशी वाक्य होती त्यांची. तुम्हाला श्रीमंत का भिकारी करायचं जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. ही लक्ष्मी 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. राक्षसनी काजू खात नव्हत्या, राक्षसनी बदाम खात नव्हत्या, राक्षसनी पेढा खात नव्हत्या, राक्षसनी जिवंत जनावराचे पाय खात होत्या. वाचून सांगतोय, ऐकून नाही. राक्षसनी जिवंत पशुला धरून खात होत्या. मग तुमच्या माझ्यासारख्या साखर तूप खाणाऱ्यानं जर तोंड नाही धुतलं
आणि सकाळी जर जवळून बोलला दुर्गंधी येते की नाही डॉक्टर साहेब? साखर तूप खाणाऱ्याच्या. आमच्या गोठ्यामध्ये शेण आणायला तंबाखू खाणार बाई गेली तर तिच्या श्वासानं आमची 90,000ची मसड मेली. बाई जिवंतच गेलती बरं आमच्या गोठ्यात, जिवंतच. फक्त ती झोपताना तंबाखू इथं धरीत होती आणि सकाळी उठल्यावर थुकत होती. त्यावर ती किती तंबाखूचा विग्रह तिच्या तोंडात होत असेल तर तिच्या श्वासानं मसड मेली. मसड 9 लिटर दूध देणारी. तर मग ह्या तंबाखू खाणारणीच्या तोंडाचा इतका वास येत असेल तर जिवंत पशुचे पाय खाणाऱ्या राक्षसनीच्या किती तोंडाचा वास असेल. आणि या राक्षसनीच्या तोंडाचा वास विश्वाच्या मालकिनीला म्हणजे लक्ष्मीला 6 महिने 27 दिवस घडला. योग घडला सीतादेवी. कोणी माहिती आहे? लक्ष्मी. लक्ष्मी चित्रातली नाही. कमळाच्या फुलावर उभे 2 हत्तीचे मुख आहेत. त्याला अशा सोनीतून मडके पडतात, त्याच्या सोन्याचे बिस्किट पडतात. अशी लक्ष्मी, गजांत लक्ष्मी ती नाही. प्रत्यक्ष जाज्वल्य लक्ष्मी. महाराज हे कर्म चुकलंय तर लक्ष्मीला विश्वाच्या बापाला सोडून राक्षसनीच्या सानिध्यात अशोक वाटिकेमध्ये 6 महिने 26 दिवस बसावं लागलं. प्रारब्धाची कथा आहे. भगवान त्या मुलाला सांगतात, राजा तुला पत्नी देऊ शकत नाही. अरे लक्ष्मी जीवदशेला आल्यावर तिचं प्रारब्ध तिला बदलता येत नाही. माझे पिता जीवदशेला आल्यावर त्यांना प्रारब्ध बदलता येत नाही. मी जीवदशेला आल्यावर माझं प्रारब्ध बदलता येत नाही. या देशातला 6व्या क्रमांकाचा श्रीमंत रावण, 1 नंबरचे भरत होते बरं. 1 नंबरचा श्रीमंत कोण आहे? भरत. आणि 6व्या क्रमांकाचा श्रीमंत कोणतं? रावण. 7वा सांगता येणार नाही आणि मला गरज नाही त्याच्याविषयी. पण 1 नंबरचा भरत. मधला कोण होता ते घरी गेल्यावर पहा. मी गुत्त थोडं घेतलं. सगळ्या गोळ्या एखाद्या दिल्यावर रिॲक्शन येत असतं ना, त्याच्यामुळे ह्या घरी गेल्यावर घ्या. विठाला विठाला. 1 नंबरचा श्रीमंत राजा भरत. का? या देशाला ज्यानं आई लेकरावर प्रेम करते इतकं गोड प्रेम केलं म्हणून त्या राजाचं नाव होतं भरत. म्हणून या देशाला भारत देश म्हणतात. म्हणून या देशाचं नाव पडलं भारत देश. हा 1 नंबरचा श्रीमंत. आणि 6व्या क्रमांकाचा श्रीमंत राजा रावण. महाराज यालाही प्रारब्ध चुकवता येत नाही. त्याला सांगितलं, राजा मग ते म्हणला प्रारब्ध चुकू कोण शकतंय? प्रारब्ध मोडायची ताकद फक्त संतात आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे आपणा सारिखे करीती तात्काळ, सारिखे करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, तया लागी. प्रारब्ध बदलायची ताकद संतात आहे. देव नाही करू शकत प्रारब्ध बदल. ऐका पुढे. पंढरपुरातल्या मालकाला 16,108 पत्न्या, मुली झाल्या 48,324. नैवम गिरगावकर लिखितम. पुराण सांगते. पुराण कोणाच्या बापाची जहागिरी नाही. 1,61,081 मुलं झाली. सगळ्यांची लग्न झाली. गजाननराव सगळ्यांची लेकरं मिळून 56 कोटी यादव झाले. यादवांचं कुळ 56 कोटी. एक दिवस उजळला. सकाळीचं ब्राह्मी मुहूर्त आहे, सूर्योदय झाला नव्हता. अंधारामध्ये एक मुलगा आईकडे नग्न जात होता. रस्त्यात एका सुदामा माळ्याचं रूप घेतलं आणि विटेवरच्या मालकानं त्याच्या कमरेला फुलाचा हार गुंडाळला. जा म्हणे आईच्या समोर उभं राय. सांगितलं होतं धर्माने, तू पूर्ण वज्राचा होशील. रस्त्यात माळ्याच्या रूपात विटेवरचा मालक भेटला. आईनं डोळे उघडे. नखापासून बेंबीपर्यंत, मांडीपर्यंत वज्राचा झाला आणि बेंबीपासून शेंडीपर्यंत वज्राचा झाला, पण मांडीपासून बेंबीपर्यंत हाडामासाचा राहिला. डॉक्टर आईनं सांगितलं, रस्त्यात कोण भेटलं होतं? सुदामा माळी. माळी नव्हतं म्हणली, द्वारकेतलं काळं होतं. बाई साधी नव्हती माझ्या माईनं. तुम्ही इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात, फक्त कर्म चुकायचं नाही. तुम्हाला एक सांगू का? महादेवाला पाणी किती घालता आणि पांडुरंगाला मंजुळा किती वाहता, त्याच्यापेक्षा सासू सासऱ्याला किती जीव घालता ते सांगा. सासू सासऱ्यावर प्रेम करीत नसल आणि महादेवाला जर पाणी घालीत असेल तर तू या पाण्याने त्याला सर्दी होईल. येड्यावानी सती निघू नको. अंगावर झोपीत तू या बंगला पडन, तू मसनवाट्यात न्याचं काम पडणार नाही, बंगलात फोकावं लागन. तो सगळ्यात मोठं काम आहे घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर करणं.
जी स्त्री महादेवाला पाणी घालते आणि पांडुरंगाला मंजुळा वाहते आणि सासू सासऱ्याला नीट बोलत नाही, तिला चंद्रभागेच्या पात्रात जरी जेसीबीनं खंडा करून जरी पुरलं तरी तिला मोक्ष नाही. माईकवर बोलायचंय मला, कोणी विचारणार आहे की नाही? जो मुलगा आई वडिलाचं दर्शन घेत नाही त्या हरामखोराला पांडुरंगाच्या मंदिरात खड्डा करून जरी पुरलं तरी त्याला मोक्ष नाही. महाराज, आई वडिला इतका देवच मोठा कोणता नाही, घरातल्या ज्येष्ठ लोक इतका देवच कोणता मोठा नाही. आणि तुमच्या कपाळावर कुंकू आहे ना, तुम्ही तर इतक्या मोठ्या आहात. तुम्ही एकदा सकाळी नवऱ्याचं दर्शन घेतलं की भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. पण ह्या नवऱ्याच्या पाया पडणार नाही तर महाराज दिसला की त्याच्या पाया पडत्या. डोक्यातलं काढून टाका, काही उद्धार नाही तुमचा. चला, तुमच्यातल्या एका बाईने शाप दिला, आजपासून 3ऱ्या दिवसाचा सूर्य मुलांनी बघितल्याच्या नंतर एकही वाचणार नाही. गजाननराव, कोणाचे पोरं? तुमचे, माझे नाही, पंढरपुरातल्या मालकाचे, विटेवरच्या मालकाचे मुलं, विटेवरच्या मालकाचे, एक बी वाचणार नाही. काशीतल्या मालकाला आमंत्रित केलं. आमंत्रित करायची काय गरज होती? इथंच होते बसलेले. तुम्ही पांडुरंगाची महापूजा करा. भगवंताच्या डोक्यावर भगवान शिवजींची पिंड आहे, एक आहेत ते दोघं जण. शिवजींना विचारलं, प्रभू एखादं वाचिता येईल? भगवान विश्वनाथ शिवशंकर आणि विटेवरच्या मालकांना सांगितलं, प्रभू पतिव्रतेचा शाप आहे आणि ते खोटा करता येत नाही. एक वाक्य लक्षात ठेवा माझ्या बहिणी, जी दिवसात नवऱ्याच्या 3दा पाया पडती का, देव तिच्या पाया पडायला येतो. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. राहिला प्रश्न, एक बाईनं अशी कमेंट केली कीर्तनात, मला तर मोबाईल नसतो भारीचा, ती म्हणे मा नवराच लायकीचा नाही, मग मी त्याच्या पाया कसं पडू? लायकीचा नसला तरी पड. का? माझा स्वार्थ आहे त्याच्यात. कोणता स्वार्थ? कारण नालायक नवऱ्यापासून प्राप्त झालेली संतती, आईनं जर नालायकपणा केला तर गजाननराव त्या लेकरानं कुठं पाहायचं? मग बापानं जरी नालायकपणा केला तर आईनं सांभाळून घ्यायचं. आणि पक्षीन जशी आपल्या पंखाखाली पिलांना सांभाळते तसं नालायक नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून डोकं न लावता लहानपणा घेऊन आपल्या लेकरांना या देशाचे उज्ज्वल तारे तयार करायचं. आणि नवऱ्यानं चूक केली, डॉक्टर साहेबांनी बायकोनं जर चूक केली, त्या चिमुरड्यांचा काय दोष आहे हो? उद्या भविष्यात हे वाऱ्यावर जातील. म्हणून माझ्या माईंनो, जास्त रांगीत चलत असतात त्या मुंग्या असतात आणि रांग सोडून चलत असतात ते मुंगळे असतात. म्हणून मुंगळ्यांच्या नादीच लागायचं नाही. मुंग्यांनी जरा शिस्तीत राहून आपली लेकरं मोठी करायची. हे एक पुन्हा मुद्दा सांगतो. डॉक्टर साहेब, तुम्ही शाळेत असताना तुम्हाला जास्त वेळ तुमचे बाबा देत होते का आई? वा, मी तुम्हाला एवढ्यांना प्रबोधन करत असेल. मला एक मुलगी आणि मुलगा आहे. माझ्या दोन्ही बाळांना माझ्यापेक्षा जास्त त्यांची आई जास्त वेळ देते. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला जास्त जर कोणी वेळ दिला असेल सज्जनांनो, तर तुमच्या आईनं दिलाय, तुमच्या बाबांनी नाही दिला. म्हणून या देशाची आई सदृढ असणं गरजेचे आहे. या देशातली आई पाखंडी नसावा. या देशातली आई अंधश्रद्धाळू नसावा, श्रद्धाळू असावा. श्रद्धाळू, अंधश्रद्धा डोक्यातली काढून टाकी जा. तुम्ही जर चांगल्या वागल्या तर देव तुमच्यावर कृपा करीत असतो. एका महाराजाच्या पाया पडायला पोरग नेलं, महाराजाच्या पाया पडलं, म्हणले काय करायचं? काही नाही, 3 वर्ष झालं, पहिली ते दुसरीत गेलं पाहिजे. महाराज म्हणले माया पोराला 3 वर्ष झालं मेंदूच्या गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाच्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत ते तुमचं पोरग कसं नीट करीन? असं समजायचं तुम्ही ज्या महाराजाकडे गेले म्हणजे तुमच्याच गोळ्या संपल्यात. नाही, आपलं कर्मच आपलं भलं करू शकते. महाराज विटेवरच्या मालकानं सत्यलोकातल्या देवाला बोलवलं, ब्रह्मदेवाला बोलवलं.
आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, प्रभू मी तर तुमचा पुत्र आहे, नाभी कमळातून माझा जन्म झालाय, मला जन्म देणं काम आहे, माझ्या हातात काय नाही. शिवजीनं सांगितलं, संहार करणं माझ्या हातात आहे, वाचवणं माझ्या हातात नाही. प्रभूनं सांगितलं, मला वाचवता येतंय, पण एका पतिव्रतेचा शाप आहे. त्या दोघांनी सांगितलं, आमची तीच बोंब आहे. म्हणजे देव सुद्धा पतिव्रतेचा शाप टाळू शकत नाही. आजपासून 3ऱ्या दिवसाचा सूर्य लेकरांच्या डोक्यावर प्रकाश पडला डॉक्टर साहेब, की 56 कोटी यादवापैकी जेवढे पुत्र आहेत त्याच्यातला एकही वाचणार नाही. पंढरपुरातल्या मालकांचे पुत्र. काय सांगू आता संताचे उपकार. डोक्याला हात लावला. डोक्याला हात लावल्याच्या नंतर एक व्यक्ती देवाच्या दर्शनाकरता आली. याच्यावर बोलतोय, काय सांगू आता संताचे उपकार. दर्शनाकरता एक व्यक्ती आली, भगवंताचं दर्शन घेतलं. देवाचा चेहरा खिन्न होता आणि त्या व्यक्तीनं देवाकडे बघितलं आणि देवाला सांगितलं, प्रभू आपण खिन्न आहात. महाराज, आजपासून 3ऱ्या दिवशी माझी सगळीची सगळी पुत्र मरणार. शिवजींना सांगा, नकार दिलाय. विधात्याला सांगा, नकार दिला. स्वतःची ताकद वापरा. पतिव्रते पुढे काही चालत नाही. तिची देवावरी सत्ता, ती म्हणेल ते ऐकावं लागतंय. आपल्या तिच्या पुढे जाता येत नाही. इतकी तुमची ताकद आहे, इतक्या मोठ्या आहात. राज्य, राणी व संपत्ती. माझ्या वारकरी संप्रदायानं या भारत देशातली सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल, ते या देशातली स्त्री आहे. डॉक्टर साहेब, तुमच्या या वैद्यकीय क्षेत्रामध्ये लाख शब्द खोटा आहे. अगणित लोक दुरुस्त होऊन जातील, अगणित लोक दुरुस्त होऊन जातील आणि श्रद्धेनं तुम्हाला आशीर्वाद देतील की डॉक्टर साहेबांनी आमच्यावर उपचार केले आणि सुखरूप आम्ही घरी गेलोत. पण लक्षात ठेवा, इतकं तुमच्याविषयी लोक प्रेम उदात्त अंतकरणाने ओकतील, प्रेम ओकतील, प्रेम. पण लक्षात ठेवा, तुम्ही एवढे विद्वान आहात तर जे आईनं 9 महिने तुम्हाला पोटात ठेवलं ती किती पवित्र असेल, किती पवित्र असेल. त्या माऊलीचं अंतकरण, त्या माऊलीची खुस किती पवित्र असेल. तुमच्यासारख्या वैद्य नारायणाला जिनं जन्म दिलाय. 4 फेब्रुवारी 2019ला मला बसून कीर्तन त्याच्याकरता करावं लागतं. मी चालतो, वाऱ्यात सुद्धा बसत नाही, वाऱ्यात पायीच करतोय. पण कंपनी ते उजव्या बॉईल जेनला क्रॅक असल्यामुळे 20 मिनिटाच्या वरी स्थिर उभं राहू शकत नाही. आजार नाही, फक्त कंपन होतात, मल्टीव्हिटॅमिनची कमतरता वगैरे काय असेल ते. 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला. मी जालना हॉस्पिटलला हुशे साहेबांकडे आलो. माझ्यावर चर्या केली, मगाशी बोलत राहिलो. आनंद वाटला ज्या व्यक्तीने मला घरी पाठवलं. म्हणून आज बसून का होत नाही, मी कीर्तन करतोय. पण त्या डॉक्टर हुशे साहेबांना ज्या माऊलीनं पोटात ठेवलं, ती आई किती उदात्त असेल. इतक्या मोठ्या आहात माझ्या माईंनो तुम्ही, इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात. चला, एकही प्रयत्न सफल झाला नाही. त्या वारकऱ्यानं सांगितलं, उद्या तुमच्या दर्शनाकरता येतो. ती वारकरी दर्शनाकरता आली. विटेवरची मालकीन लक्ष्मी आई साहेब बसलेल्या आहेत, राई बसलेल्या आहेत, सत्यभामा बसलेल्या आहेत. देवाला किती पत्न्या होत्या? 16,108. त्याच्यातल्या 8 जणीची नाव सांगता येतात का तुम्हाला? किती भागवत ऐकले आतापर्यंत तुम्ही? ज्यांचे ज्यांचे भागवत ऐकले ते सांगू सांगू मेले पण काय काय. मला गोळी घाला. भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीला किमान विटेवरच्या मालकाच्या 8 पत्न्यांचे नाव पाठ असावा. तिला संक्रांतीच्या दिवशी वाण देण्याचा अधिकार आहे. अन्यथा जिला जर 8 पत्न्या देवाच्या अष्टनायिका नसतील पाठ ना, तर नाही, येडेवाणी करायचंच नाही. ते गाडगेन सुगडेन कशाला करायचं ते गोंधळ. विठाला 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 नाही, हा पोकळवाद कधी कधी दाखवायचा नाही. चला, मी तरी गुत्त घेतलंय का? या सर्वजणी बसल्या, रडत बसल्या. महाराज विटेवरच्या मालकिनीच्या जवळ सुदामदेव गेले आणि अंगावरच्या उपरण्यानं आईसाहेबाचे डोळे पुसले. माय, शांत बसा. कसं शांत बसू? उद्याचा सूर्य पाहिल्याच्या नंतर सगळीची सगळे पुत्र मरणार आहेत असं गजाननराव ज्या आईला कळतंय, ती आई शांत कशी बसेल? त्याच्यातल्या एका आईनं बाबांकडनं एक मणी आणला होता. तो मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. ती आई होती सत्यभामा, सत्रजिताची कन्या. श्रीमंतक नावाचा मणी आणला. 26,666 तोळे 8 मासे गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मणी बापाकडनं आणला. आणि समोरच्या व्यक्तीला सांगितलं, या सोन्यावर आम्ही तुमचं गाव सोन्याचं केलंय. या कायमस्वरूपी चंद्र सूर्य येतोपर्यंत हा मणी डॉक्टर साहेब यमाकडे राहू द्या, पण आमचे 4-2 तरी पुत्र वाचवा. त्यानं सांगितलं, यम पैसे घेतच नाही, यम तुमच्यात मालकाचा नौकर आहे. बर, पण आई साहेब काळजी करू नका.
56 कोटी यादवापैकी तुमचा पुत्र जरी आम्ही नाही वाचवला तर तुमचा एक नातू वाचवायची ताकद माझ्यात आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळी श्रुती नावाची पत्रकार आली, जगातले पहिले पत्रकार डॉक्टर साहेब श्रुती. आणि त्या श्रुतीने विचारलं, महाराज काशीतले मालक देवाचा पुत्र वाचू शकत नाहीत किंवा नातू वाचू शकत नाहीत, देव स्वतःचा पुत्र किंवा नातू वाचू शकत नाही, सत्यलोकाचा मालक विधाता पुत्र किंवा नातू वाचू शकत नाही, तुम्ही कशाच्या बळावर वाचवता? त्या व्यक्तीनं सांगितलं, विटेवरच्या मालकाचं आतापर्यंत केलेलं निष्ठेनं भजन. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव, मी निष्ठेनं आतापर्यंत विटेवरच्या मालकाचं भजन केलं आणि या भजनाच्या पुरुषार्थाने मी देवाच्या नातवाला पोह्याचा प्रसाद दिलता. आणि पंढरपुरातल्या मालकाच्या फक्त वज्र नावाच्या नातवानं डॉक्टर साहेब तो प्रसाद खाल्ला. म्हणून एका वारकऱ्याचा प्रसाद देवाच्या एका नातवानं खाल्ला म्हणून गजाननराव सगळी गेली, पण वज्र मारायची ताकद यमात नव्हती. पतिव्रतेच्या शापानं सुद्धा वज्र मेला नाही. ताकद कोणाची आहे? एका संताच्या पोह्याच्या प्रसादाची. मग संत देव स्वतःचं लेकरू वाचू शकत नाही, पण संत देवाचा नातू वाचू शकतात. देवावर सुद्धा देवाच्या घरी दिवा लावण्यासाठी वंश शिल्लक जर कोणी ठेवला असेल तर एका संतांनी ठेवला. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू संताचे उपकार, काय सांगू संताचे सुद्धा संतांचे उपकार. डॉक्टर साहेब, एका मुलीला कर्कश नावाचा आजार झाला. आताच्या हल्लीच्या तुमच्या पुस्तकात त्याला काय नाव असेल मला नाही सांगता येणार, पण काही केल्यानं ती रडतच होती. असा एक आजार झाला तिला.
ती स्वतः रडायची. आजोबाला झोप नाही, आजीला झोप नाही, आईला झोप नाही, बाबांना झोप नाही. 4 लोकांचं कुटुंब, ती 5वी. फार काळ गेला. राहू द्या, बंद राहा आता, वारच छान आहे, करा बंद. त्या काळातले हकीम, जोगी, वैद्य आदी करून काय असतील ती डॉक्टर साहेब सगळी काही केली, पण पर्याय नाही. एक दिवस असा आला, त्या गावात एक महात्मा आले आणि महात्मा ज्यांच्याकडे थांबले त्यांच्याकडे घर व्यवस्थित नव्हतं. गजाननराव, पाऊस आला आणि ते घर गळत होतं, पाणी टिपकत होतं. म्हणून ते मित्र रात्री काठी टेकीत गेला आणि समोरच्याला सांगितलं, राजा, महाराज आमच्याकडे भिजतात रे, तुझ्याकडे मुक्कामाला येऊ दे. येऊ द्या म्हणे. येऊ द्यायला हरकत नाही, पण आमची मुलगी रात्रंदिवस रडते, महाराजांना झोप येणार नाही. नाही येऊ दे, पण निदान भिजणार तरी नाहीत. बायकोला सांगितलं, अगं आपल्याकडे एक महाराज येत आहेत, काय करते? तिने सांगितलं, एक पर्याय आहे, गाईच्या गोठ्यात बाज टाकू. डॉक्टर परीक्षित सर, पवित्र माऊली होती ती, महाराष्ट्रातली, भारत देशातली, आणि त्या पवित्र माऊलीनं बाज गाईच्या गोठ्यात टाकली आणि बाजेवर 7 वर्षाची मुलगी घेऊन ती थांबली. सासू सासरे वयस्कर होते गजाननराव. ते दिवसभर नातीला सांभाळायचे, रात्री जागणं शक्य नव्हतं. अर्धी रात्र आईनं आणि अर्धी रात्र वडिलांनी जागायचं. महाराज आले, महाराजांना शेकोटी केली, शेकत बसले, बाज टाकली, घोंगडी टाकली आणि महाराजांनी विचारलं, तुझ्या परिवारातले लोक कुठे? आई बाबा झोपलेत आणि माझी पत्नी गाईच्या गोठ्यात मुलीला घेऊन थांबली. अरे का का? माझ्या मुलीला कर्कश नावाचा आजार आहे आणि ती सारखी रडत राहते, झोपत नाही. तिच्या बाजूचा माणूस जर उठला तर ती इतकी रडते, बघायचं काम नाही. महाराज म्हणले, मग तुझ्या बायकोलाही झोपू दे, तूही झोप, आई बाबा तर झोपलेत, मी तिला सांभाळतो. डॉक्टर साहेब, त्या व्यक्तीनं सांगितलं, नवीन माणसाला पाहिल्यावरती जास्त ओरडते. आजार होता तिला, आजार आहे, आजार. तिचं सगळं काही ते कनेक्शन तुटलेलं होतं डोक्याचं, आजार आहे तिचा. महाराजांनी सांगितलं, मला बघू तरी दे. नको म्हणे महाराज, काय आमचं प्रारब्ध गोड असेल, काय आमचं प्रारब्ध मागचं कठीण असेल, आम्हाला ते भोगावं लागायलंय, पण आमचं प्रारब्ध गोड आहे. तुमच्यासारखे महात्मे आमच्याकडे आले, आनंदानं तुम्ही झोपी जा. महाराजांनी सांगितलं, मला दाखवली तरच झोपतो, अन्यथा निघालो. महाराज महाराज होते ते का तुमच्या माझ्यासारखा थोडाच महाराज होता. एसी रूम पाहिजे. मी यायला लागलो, मी आदल्या दिवशीच येतो, मला चांगल्या हॉटेलला रूम बुक करून ठेवा. हो, मला जेवणात असं लागतंय. बाहेर फिरणाऱ्या माणसाने जे लागतंय ते घरी सांगावा आणि बाहेर जे असतंय ते खावा, त्यानं घर सोडावा. बायकोनं जे दिलं ते खातून, बाहेर जे लागतंय ते खातू. हे चेता येईल स्वान, याच्याही खालचा शब्द आहे, पण नको. विठाला विठाला ते महाराज महाराज होते. नाईला जाणं गाईच्या गोठ्यात गेला. महाराज त्याच्याकडे गायी होत्या. मला असं वाटतं गाईच्या आशीर्वादानंच साधू घरी आला असेल. गाईची सेवा करणाऱ्या महात्म्याचं कीर्तन आहे आपल्यासारखं. जीर्ण मंदिरं, भंगलेली मंदिरं, आणि जिथं मंदिरच नाही तिथं नूतन मंदिर, गौमातेची सेवा आणि अनाथाची सेवा करणारा देवदूत गुरुवर्य सद्गुरू संजयजी पाचपोर बाबा. नाव पाहायला आनंद वाटला. महाराज हे विदर्भाला लाभलेले एक नाविन्यपूर्ण रत्न आहे, रत्न आहे, रत्न आहे. गाईची सेवा शक्यतो कोणालाही घडत नाही आणि आनंद वाटला. एवढ्या मोठ्या वास्तूत तुम्ही कपिली गाई सुद्धा घेतली. कधी कधी मी सांगत असतो, आमचे कीर्तनकार गाई सांभाळा बरेच सांगतात. मला असं वाटतं, ज्या कीर्तनकारानं गाई सांगावा त्याच्याकडे किमान एक तरी असावा. मायच भावाकडे असती. हो, मायच. गिरगावकर, माझे वडील 90ला गेले, पण मी जर आईला सांभाळीत नसेल तर पांचट गिरगावच्या बाळूला आई सांगायचा अधिकार नाही. नालायका, देव तुझ्या तोंडात तापलेली सळई घालीन. आईला सांभाळीत नाही आणि लोकाला आई सांभाळायला सांगतो, हरामखोरा. कसं शक्य आहे ते?
इथे ज्यांना ज्यांना नोकरी आहे का, 50-50 हजारापेक्षा जास्त ज्यांना पगार आहे का, एक गाय सांभाळा. काय बंगला पडणार आहे का तिच्या अंगावर? सांभाळा ना. का शेतकऱ्यानं सगळं गुत्त घेतलं का? रानावनात काट्या कुट्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यानंच गायी सांभाळावा आणि तुम्ही अशीच यशनी तुटलेली बैल कुठं फिरावा. भारत बोया वास्तूचं गणित आपल्यासारख्याला लावता येणार नाही. किती कोटीची, याच्यात काय वस्तू, किती मशीन. गजाननराव तुमचे सुपुत्र, तुमच्या सुनबाई वैद्यकीय क्षेत्रात नाव कमवलं, किती मोठं करतील ते लिहायची माझी ताकद नाही. माझं शिक्षण आहे 7वी, परीक्षित सर. पण मला एक किंमत काढता येते, ज्याच्या दारात गाय आहे त्याच्या दारात स्वर्ग आहे. इतकं मात्र सांगता येईल. गायीमुळे मला पाचपोर बाबांची आठवण झाली. वा, मी त्यांचाच आदर्श घेतला आणि गायीचा गोठा केलाय. 100 गायी बसतील असा मी त्यांचाच आदर्श घेतला. मला काही याची कमी नाही. मला हाऊत भरून दिलाय पैशाने. पुन्हा रिकामा होत नाही गजाननराव, त्याला पाईप. एक जण म्हणला तरी किती आहेत, आता याला काय सांगावं किती आहेत. मी त्याला सांगितलं तुझ्यासारख्या नालायकाच्या पाया पडायची गरज नाही, इतके. मला काय आमदारकी खासदारकी थोडीच लढवायची, हरामखोराच्या पाया पडायची गरज नाही, इतके आहे. आणि म्हणून आठवलं आपल्याला हाऊत भरून पैसे दिलेत. पोट्ट काय आपली सोन्याची समाधी करणार नाही गेल्यावर. त्याच्यापेक्षा आपल्याला वरी काय काम येईल. त्याच्यामुळं सद्गुरू पाचपोर बाबांचा आदर्श घेतला आणि गाईचा गोठा केला. विठाला विठाला गाईच्या कृपेनं साधू घरी आलाय. काय सांगू आता संताचे उपकार. बाळाला, त्या मुलीला 7 वर्षाची कन्या अशी लोंबकळत झोंबकळत आणली. तर 7 वर्ष म्हणजे खूप मोठं वय डॉक्टर साहेब. आणली आणि महाराजांच्या पुढ्यात टेकल्याबरोबर संध्याकाळी दिव्याच्या प्रकाशानं महाराजाचा चेहरा पाहिल्यावर ती इतक्या जोरात ओरडली की शेजारचे 7-8 घरं जागी झाली. काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय नाही म्हणे. तिच्या तोंडावर पदर टाकला आणि तिचं रडणं बंद केलं. महाराजांनी सांगितलं अरे पदर काढा, बघू द्या मला बघू द्या. इतक्या जोरात ओरडली, इतक्या जोरात की ते ओरडता सोय नाही. काही हॉस्पिटल वगैरे काही केले नाही, सगळं काही केलं. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय आमचा सुद्धा विलास संपत आलेला आहे, आम्ही सुद्धा काही करणार नाहीत. ठीक आहे. वरच्याला प्रश्न केला काशीतल्या मालकाला, काय काय नाही म्हणे. यांच्या घरामध्ये मागच्या एका कुळामध्ये एका व्यक्तीचं पाप उदयाला आलं आणि ते यांना फेडायला आले. याला ऋणपुत्र म्हणतात गजाननराव, ऋणपुत्र. पंढरपुरातल्या मालकाला विचारलं काय काही नाही म्हणे. यांच्याकडे अब्जानी संपत्ती होती, पण यांनी कधी गरीबाला एक चतकोर भाकरी दिली नाही, म्हणून यांचं हाडभेडं घेण्यासाठी यांच्या कुळात अशी संतती जन्माला आली. आणि विधात्यानं सांगितलं हे दोघं सांगतात तशी तयार करतो, हे माझ्या काय हातात नाही. मग या तिन्हीने सांगितलं आम्हाला काहीच करता येत नाही. साधूनं सांगितलं तोंड उघडं करा. तोंड उघडं केल्याच्या नंतर इतक्या जोरात ओरडली, उजव्या हाताचं एक बोट बाहेर काढलं आणि तिच्या जिभेच्या शेंड्याला डॉक्टर परीक्षित लावल्याबरोबर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. एवढ्याच अवकाशात तिचा आजार नाहीसा झाला. अंधश्रद्धा सांगत नाही, भंगिऱ्या महाराजायचं सांगत नाही, तुम्हा आम्हाला काही बी तोडगे ताडगे सांगणाऱ्या नालायकाचं सांगत नाही. हे सांगतोय रामकृष्ण परमहंसांचं. महाराज रामकृष्ण परमहंसांनी पाठीवर हात टाकल्याबरोबर या देशाची मान उंचवणारा 12 जानेवारी जन्माला आलेला साधू स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचे गुरु. एका शिष्याचं नाव सांगतोय बरं का डॉक्टर साहेब. एका असे किती शिष्य असतील रामकृष्ण परमहंसाचे. रामकृष्ण परमहंसांनी जीवेला स्पर्श केल्याबरोबर डॉक्टर साहेब 7 वर्षाचा आजार जातोय. श्रुती नावाची पत्रकार भांडते, देव नीट करू शकत नाही, तुम्ही कोण. दिली चाली वाचा शय मागिल्या तपाचा. त्या साधूनं सांगितलं बाई स्वतःचं आतापर्यंत केलेलं निखळ पुण्य त्याच्यातलं वंजळभर पुण्य काढलं आणि या मुलीसाठी पुण्य खर्च केलं आणि हिचा आजार संपवला. मला देव करू शकत नाही, ते साधू करतात. म्हणून मालक पहिल्या कडव्या. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे
दोन उदाहरण. उदाहरण क्रमांक 3. एक स्त्री आपल्या पतीला सकाळचं जेवायला घेऊन गेली. आपल्या पतीला बाजेवर पडलेले होते, खाटेवर पलंगावर पडलेले होते. राजघराण्यातला महात्मा होता. बाईनं मालकाला सांगितलं जेवता. डॉक्टर साहेब वाणी बंद झाली. कमरेपासून शरीर खाली थंड पडलं. बाईला दुःख वाटलं आणि बाईनं बाईच्या भाच्याला आमंत्रित केलं. बाईचा भाचा म्हणजे पंढरपुरातला मालक गजाननराव. किती मोठ्या व्यक्तीची आत्या होती ती. जगाचा पाप तिचा भाचा आहे, विटेवरचा मालक आहे. कन्हैया जी आत्या पाहणं तुझ्या मामांकडं. देवानं मामाकडे पाहिल्याबरोबर आत्याच्या कपाळाकडे पाहिलं आणि त्या पवित्र स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू गजाननराव सुंकलेलं होतं. रुष्ट झालेलं होतं. काय आता? काही नाही बाळा, काल परवा संक्रांत झाली, तुझ्या मामांच्या नावानं मी वाण दिलंय, पण त्या वाणामध्ये माझ्या जावेनं मला वाण दिलंय. ते वाण एका संक्रांतीचं परत करण्यासाठी तुझे मामा जिवंत राहणं गरजेचं आहे. बाईचा भाचा फार मोठा, फार मोठा. दक्षिणेच्या मालकाला निरोप केला. यमराज जी प्रभू, आमच्या आत्या मामाला आयुष्य किती? आज 12:30 वाजता जाणार आहेत. आज 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 दुपारी. महाराज, देवानं ज्या वेळेला गजाननराव विचारलं त्यावेळेला आपण यमानं सांगितलेलं वाक्य बाईनं ऐकलं. काय वाटलं असेल? विटेवरच्या मालकानं आत्याला सांगितलं, आत्या माझं काही चलत नाही, मी त्याला कामाला लावलंय. उद्या जर आत्या मामाला वाचिलं तर दुसरा कोणी म्हणेल आमच्या मावशीला वाचव, कोणी म्हणेल माझ्या मेहुणीला वाचव, कोणी म्हणेल माझ्या साडूला वाचव, कोणी म्हणेल माझ्या मुलाला वाचव. डॉक्टर साहेब, त्या पदाला काय किंमत आहे? नियम सगळं सारखे. भगवान निघून गेले. बाई हुशार होती. बाईनं मोठ्या मुलाला आमंत्रित केलं ना, आवाज दिला, धर्मराज जी महाराजांना घेऊन ये. तो महाराज विश्वातला 1 नंबरचा ब्रह्मचारी, 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय आणि 1 नंबरचा ब्रह्मचारी भीष्माचार्य. मारुतीरायला 1 नंबरचा संन्यासी का म्हणायचं? जगातल्या प्रत्येक संन्याशाचे ब्रह्मचार्याचे इंद्रिय निदान आईनं तरी पाहिले, पण असा जगात एक संन्यासी झाला, आईच्या पोटात नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी बांधून आला, ते मारुतीराय. पितामह भीष्माचार्य 1 नंबरचे ब्रह्मचारी का? गजाननराव 95 वर्षाच्या बापाला लग्न करण्याची इच्छा झाली. वय वर्ष 95. डॉक्टर परीक्षित सर, वय वर्ष 95. त्या म्हाताऱ्याला एक सुंदर मुलगी पाहिल्याच्या नंतर लग्न करण्याची इच्छा झाली, पण पोरीचा बाप वय बघून पोरगी देत नव्हता. 22.5 वर्षाच्या मुलानं हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि 95 वर्षाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. असा ब्रह्मचारी सापडेल का गजाननराव? विनोद नाही राजू. इथं बसलेल्या कोण्या म्हाताऱ्यानं म्हणायचं मला लग्न करा वाटायले, पोरग काय म्हणते मला उद्या फोनवर सांगायचं. महाराज, ज्या पदव्या असतात का गजाननराव, ह्या टेबला खालून सुटकीच देऊन ज्या पदव्या घेतात का, हे पदव्या देणारे बी हरामखोर आणि घेणारे तर किती हरामखोर असतील त्याला तराजूत नाही मोजायला. कारण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे गौरवयासाठी स्वामी सेवेची कसोटी. गौरव जर करून घ्यायचा असेल तर त्या योग्यतेची आपली पात्रता असली पाहिजे, तर आपल्याला ती पदवी असली पाहिजे, लायकी असली पाहिजे आपल्याकडे. पितामह भीष्माचार्य आले. काय धर्मराज? राजा शब्द पडला. महाराज, मोठ्या लोकांच्या तोंडात सहज बोलणे इथं उपदेश. मोठी लोक सहज बोलली. मोठी म्हणजे पैशान म्हणत नाही मी, वैचारिक पातळी ज्यांची स्थिर आहे का.
डॉक्टर साहेब ती मोठी असतात, ती मोठी असतात. कोणालाही मोठं म्हणत नसतात. पैसे तर कोणाकडे बी येत. बऱ्याच लोकांच्या पलंगाला सोन्याची ईट असेल, इतके प्रचंड श्रीमंत आहेत, पण कधी उष्ट्या हाताने त्यानं कावळा पण उठिला नाही. कधी मायबापाला त्यांच्याकडनं काही खर्च नाही. ते तुम्ही आम्ही त्यांना मोठं कशाला म्हणायचं, या भंगेऱ्यांना मोठं नाही म्हणायचं. आपली दुरुस्ती करतात ती मोठी असतात, आपल्याला चांगल्या मार्गाला लावतात ती मोठी असतात, पैसे नाही. काय राजा, आईने बोलवले, घरी आले. जीर्ण झालेलं शरीर, हजारो सिंहाचं तेज चेहऱ्यात होतं, हजारो सिंहाचं तेज चेहऱ्यात होतं. कारण भीष्माचार्याने जिनं जन्म दिलाय तिच्यासारखं जगात लहानापासून मोठी जरी स्त्री दिसली तरी भीष्माचार्य तिला आई म्हणत होते आणि चिमुकल्या लेकराला जगदंबा म्हणत होते. हा भीष्माचार्याचा न्याय होता, म्हणून आचरणाचं तेज होतं भीष्माचार्याच्या चेहऱ्यावर. भारतभाऊ, आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, मृदंगा वाजविणाऱ्याला बोल कमी पाठ असली तरी चालतील, तुमच्याकडे स्वरज्ञान कमी असलं तरी चालेल, पण आपल्या बापानं आपल्याला जिच्यासोबत लग्न लावून दिले ती वगळता जगात जी स्त्री भेटन तिला माय म्हणावा, तो जगातला एक नंबरचा महाराज. ज्याचं आचरण भ्रष्ट झालं का, त्याला गाथा पाठ आहे का, ज्ञानेश्वरी पाठ आहे का, ग्रंथ पाठ आहेत का, पुराण पाठ आहेत, त्या हरामखोराला काहीच मोजायचं नाही. विठाला विठाला विठ्ठला महाराज, पाठांतर करणं हा बुद्धीचा प्रकाश आहे. माझ्या लहानपणी गुरुजी, मी 7वी पर्यंत शिकलो, पुढं पुढं नुसतंच असंच 7वी पर्यंत गुरुजींनी सांगायचं, बाळू, एक कापराची बुद्धी आहे, एक गौरीची बुद्धी आहे आणि एक शेणाची बुद्धी आहे. विस्तवावर गौरी पडल्याच्या नंतर हळूहळू पेटती, म्हणजे फार वेळेस वाचिल्याच्या नंतर लक्षात राहते, पण कापरावर विस्तू पडला की लगेच पेटतोय. काही माणसं 4-2 बाऱ्या वाचिलं की डॉक्टर साहेब ते लक्षात ठेवते. कापरासारखी बुद्धी, काहीची धुपत धुपत गौरी सारखी बुद्धी, आणि काही न वाचिलं की विसरून जाते, इस्त्याव शेण पड. मग ज्याची बुद्धी कापरासारखी आहे का, मला 450 शिव्या पाठ येतात. मी फक्त या 2-3च देतो, हरामखोर, नारायक, बुजदिल वगैरे, याचा काही संबंध येत नाही. अस्सल शिव्या पाठ, फक्त ह्या पुढे नसायला पाहिजे. कानातला कोणता बी आजार निघून जाईल इतक्या शिव्या येतात मला. 250 कशा पाठ केल्या माहितीये का, दुसऱ्याने दिलेले ऐकलेले. या उसाच्या ट्रॅक्टरवाल्याचे गाणे पाठ आहेत 300-350. मी काय कधी, आज मोबाईल नाही, टीव्ही आता आलं लॉकडाऊन मध्ये, काही नाही, पण ऐकलं की पाठ होते. विश्वाच्या मालकानं दिलेली ती बुद्धी आहे. पण महाराज, हे पाठ करून, ज्ञानेश्वरी पाठ करणं, गाथा पाठ करणं, ओळ्या पाठ करणं, श्लोक पाठ करणं, याच्यासारखं वागणं, याला म्हणायचं महाराज. पाठांतर कोणी करू शकते, काही विषय नाही. प्रचंड पाठांतरी काही लोकांना, खूप पाठांतरी, त्यासारखं वागावं ना. घरी आले महाराज, किती तेजस्वी माणूस, जीवनात पलंगावर बसला नाही, जीवनात खुर्चीवर बसले नाही, जीवनात गादीचा स्वीकार केला नाही, फक्त घोंगडीच स्वीकारली, ती बी मेंढराच्या केसाची नाही, सिंहाच्या मानेवरच्या केसाची. जगातला एकच ब्रह्मचारी पितामह भीष्माचार्य, खांद्यावर घोंगडी टाकली, आले, काय माय, प्रणाम, अखंड सौभाग्यवती भाऊ. बाईने विचार केलाय, आज 12:30 वाजता नवरा मरणार आहे आणि सकाळी 10 वाजता आलेल्या साधू